फायनली ठाण्याला दिवस आहे आज. 2000 टाकले असते तर मी पडलो. पडल्यानंतर कोणालाच माहिती नाही गाडीचं काय झालं. काय झालं फायनली ठाण्याला दिवस आहे आज. 2 दिवस आलो होतो, 4 दिवस झाले आज. आणि बजेट संपलं आमचं. पण आमचे पटेली इतके नाशिकला होतच नाही की 4 जणांमध्ये पण 2-2 मॅन्युअल करून पडतो. 2 गाड्या तर एक पेट्रोल वरची आणि एक सीएनजी आहे. एक तर इथं घरी जायचं कसा हा मोठा प्रश्न पडलाय, आणि एक तर 2 मॅन्युअल कुठल्या पद्धतीने आम्हाला प्रश्न पडलाय. हा ना, ये रईसी खानदानी रईसी. 7 वाजता उठलोय. हो ना, अजून निघत नाहीये. चल काय पण तू ब्लॉग मध्ये काय त्यांना समजत नाही म्हणून काय पण चल पटेल. हा ना, चल ना निघूया. चल एसटी वेल निघायची. चल फायनल निघू. सीएनजी भरला. काय झालेलं आहे, दवाईचा कार्डच चालत नाहीये. क्रेडिट संपली. आणला होता त्याने काल रात्री मोबाईल ऑर्डर केला आईची. आमच्याकडे आता 1 रुपया उरलाय भावांना. हा ना, ते पण आले तर हा ना, झालाय. जिंदगी आमची कार्डवर चाललेली असते. अरे अजून नाशिकच सोडलं नाही. अजून जायचे. मग काय त्याला नाशिक काय बोलतो, इथेच राहा. जास्तच हे असं नाही वाटत. ते नाही, नाशिक बोलतो इकडेच राहा तुम्ही, जाऊच नका ठाण्याला. काय करणार, ते गाडी राहील घरी. हा, तरी पण जास्त थांबायला लागणार. त्यामध्ये सीन झाला काय तो कारवर आलाय का, तिचा आवाज आला का त्याचा बूम बूम बूम. पण मी एवढं सांगतो म्हणून वाडी असताना डायरेक्ट बाहेर न बघता डायरेक्ट धावत. भीती वाटतं. ही जी जागा आहे तिथे यज्ञेश आणि मयूर घाण आपटलेले मागच्या वर्षी. आयुष्यात पहिल्यांदा माणसं नाशिकला येतात. आल्यानंतर लोकांना स्वप्न पण पडतात की घाटामध्ये किंवा कुठेही नाशिकला घरी जाताना हे लोक पडणार आहेत ब्रेक फेलून 2 व्हीलरवरून. आणि हेच ते पेट्रोल पंप, हे बघू शकता तुम्ही. हेच ते पेट्रोल पंप. हे जे इथे ना, मी सांगतो काय केलं. मी इथं राईट तिथे लेफ्टला होती बस मोठी, आणि मी बसला ओव्हरटेक करतोय. ओव्हरटेक बसला केला आणि मला हे लोक दिसतंय पेट्रोल पंपवर. मी डायरेक्ट घुसवली पेट्रोल पंपवर आणि इथं पूर्ण दगड्या आणि डायरेक्ट पडले दोघं. आणि पॅन पडले. आणि मी मागणं लाईव्ह बघतोय कसे पडते ते दोघं. आणि मला विकास काय बोलतोय, हे असं 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 पहिला बोलला पडलं विकास उतरला. मी तर डायरेक्ट भाई उडी मारली स्कूटीवरनं. विकास कशी होती उडी, अशी होती अशी. आणि विकास असा पेंग्विन आम्ही पहिल्या लोक टाकला नाही, पण आम्ही या बाथरूम मध्ये घुसलो इथं कपडे. आणि वरनं गाडी पडली होती, कोणाला काय माहिती. आणि मेन गोष्ट म्हणजे गाडी जेव्हा पडली ना पूर्ण स्क्रॅच आले होते. मामाने ब्लॉग बघणार आहे तसा. गाडीला काय झालं जास्त ना, आम्हाला झालं पण पडतो बेदम पडले तर पण खरं निघालं. पण तरी पण घाटामध्ये गेलो तेव्हा काय रात्री मला स्वप्न पडलं होतं की सकाळी गाडीचे ब्रेक फेल होणार, आम्ही पडणार. आणि जेव्हा इथं पडलो ना मी, तेव्हा मी विकासला बोललो, विकास गाडीची ब्रेक फेल, म्हणजे असं मला स्वप्न पडलं. आणि तेव्हा जस्ट घाट स्टार्ट झाला, विकासनं ब्रेक मारून बघितलं पाठचा ब्रेक फेल, पुढचा पण अर्धा फेल. का कारण इथं पडल्यामुळं. नशीब मी त्याला सांगितलं म्हणून. नेगेटिव्ह माणूस आहे, काळजी घे. चला इथं गेली वाटती. पडलो, पडल्यानंतर कोणालाच माहिती नाही गाडीचं काय झालं ते काय. आमच्याकडे पैसे फक्त टोल नाक्याचे होते. टोल नाक्याला जर आम्ही पैसे भरले असते तर आमच्याकडे 1 रुपया नसतं राहिला खायला. पण आम्ही काय डोकं लावलं, याला बोललो जायचं आपल्याला, आपण टोल नाही धरणार. नाही भरला टोल भाई, असं झालं. पटेली आमची पटली तर खूप आहे. आज पैसा आमच्याकडे. मागचे 2 येताना पण 2 टोल चुकवले असते, पण गावात मुरगावला मारला मी तिकडे. 200 रुपये मागून टोल नाक्याचं नावाला घेतले. जाऊ दे, बघू दे काय झालंय.
काढतो फोटो काढता मग मी ब्लॉग कसा घेऊ मग मी व्हिडिओ कसा काढणार तुम्ही मयूर ठुमका बापूजी तो थांबला रे फोटो काढायला पाठीमागे याला मगाचपासून अर्धा तास झाले फोटो काढतात तिघ जण माझ्या फोटो काढत आहे वरून माझा कॅमेरा हलतोगिरी पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का पिंजरा बनाया सोने का इन केस ऑफ ब्रेक हे बनवलेलं आहे लेफ्ट साईडला ब्रेक जर फेल झाला तर इथं घुसवा डायरेक्ट ऍक्सिडेंट बघा हाच धबधबा बोल ना उतरताना झाला ऍक्सिडेंट झालंच बोललो होतो मी रस्त्यावर सुमितचा फोन आला म्हणून कळलं ही गोष्ट काल आम्हाला की ऍक्सिडेंट झाला इथं त्यानंतर काकाचे व्हिडिओ आले ते घरून त्याच कारणामुळे रात्र येऊ नाही शकलो ठीक आहे आलो ते बरं पण आलो तर चांगलं असं नाही मयूर तू मसाज ट्रॅफिक नाही रे एवढी नाहीये हा जसा ब्रिज संपल्यानंतर ट्रॅफिक कमी होणार आहे कसं आहे माहिती ट्रॅफिक मध्ये अडकलंय हा लग्न झालं पोरं झाली वा आपल्या घरचे म्हातारे झाले आणि आपण घरी पोचतो तेव्हा ट्रॅफिक का मारा त्यांना पण प्रमोशन दिलं आपण पवन चालला तू चला तुझी जा रे हो भेटू नंतर संध्याकाळी भेटणार तुम्ही हा ना खोल अरे इथं खोला टाटा कुठे गेला दिसत पण नाही मिळते शाम को चलो भेटू बाय बाय फायनली आलो एकदाचा ठाण्यामध्ये या प्रकारे संपलेली आहे मित्र हा ना पप्पी जप्पी चल रही है अभी बरं वाटलं 4 दिवस 2 दिवसाचं बोलून भाई 4 दिवस जाऊन आलो रे आपण सीएनजीला इकडे पण 500 मध्ये रिटर्न आलो तिकडनं हा ना चलो अभी बाय बाय गाइस मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में